नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। ठळक बातम्या। आई जरीमरी देवीची पालखी कोळीवाड्यातून कारलेगडाकडे। पाचल येथे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन। निसर्गरम्य गुहागरला पर्यटकांची पसंती, सुट्ट्यांच्या निमित्तानं समुद्रकिनारा गजबजलाय। कोळथरेच्या समुद्रकिनाऱ्यावर चिमुकल्यांचा जलप्रवास, कासव मित्रांच्या प्रयत्नांना यश। नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न। दोन वर्षांच्या दीर्घकाळानंतर भक्ती, शक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम रविवारी रात्री पनवेलच्या कोळीवाड्यात पाहायला मिळाला। ग्रामदैवत आई जरीमरी देवीची पालखी मोठ्या उत्साहात कार्ले डोंगराच्या दिशेने मार्गस्थ झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि विलोभनीय रोषणाई संपूर्ण कोळीवाडा परिसर न्हावून निघाला होता। सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित या नव्या शाखेचे उद्घाटन पाचल बाजारपेठेतील मांगरीश अपार्टमेंट येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाले। हे उद्घाटन वैश्यवाणी समाज रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष विकास शेट्टे यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणपत वळंजू होते, तसेच मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते।
नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेचे आमचे पदाधिकारी, चेअरमन आणि इतर संचालक आपणासमोर आज एवढंच सांगू शकतो की फोंडाघाटसारख्या लहान गावात स्थापन झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पतसंस्था. आज इतिहास 16वी शाखा स्थापन होते. आज ह्या संस्थेच्या जवळजवळ 34 वर्षामध्ये आम्ही जी काय कामगिरी केली ती आज उल्लेखनीय आहे. दुसरं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत संस्थेचा जो काय विस्तार केला आहे तो स्वतःच्या फंडातून केला आहे. कुठचाही बाहेरचा फंड न घेता आज स्वतःच्या फंडातून आम्ही आज आमची ही संस्था उभी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य गुहागर समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत आहे. शनिवारी साजरी झालेली ईद आणि जोडून आलेला रविवार अशा सलग सुट्ट्यांचे औचित्य साधून नागरिकांनी मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली. यामुळे संपूर्ण परिसर पर्यटकांच्या उत्साहाने फुलून गेला होता. किनाऱ्यावर आलेली लहान मुले वाळूत खेळण्यात दंग असल्याचे चित्र दिसत होते, तर दुसरीकडे तरुण मुले आणि पर्यटक समुद्राच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेण्यात मग्न होते. सुट्ट्यांचे आनंद स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे गुहागरचा समुद्रकिनारा सध्या गजबजलेला पाहायला मिळतोय. निसर्गाच्या चमत्काराचा आणि मानवी प्रयत्नांचा एक अनोखा संगम रत्नागिरी जिल्ह्यातील कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळाला. गेल्या 2 दिवसांपूर्वी निसर्गप्रेमी आणि कासव मित्रांच्या उपस्थितीत अनेक ऑलिव्ह रेडे कासवांची पिल्ले सुरक्षितपणे अथांग समुद्राच्या दिशेने झेपावली. कासव मित्र तेजस तोडणकर आणि केदार तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संवर्धन उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या चिमुकल्या पिल्लांना लाटांच्या दिशेने जाताना पाहणे हा पर्यटकांच्या आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा ठरला. मत्स्य व्यवसाय विभाग, बंदर विभाग यांनी संशयास्पद बोटींची तपासणी करावी. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल दुकानांची तपासणी करून अंमली पदार्थ तसेच बंदी असणारी औषधे विकली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले. नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज संपन्न झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, प्रांताधिकारी जीवन देसाई, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर आदी उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.